अतिशय महत्त्वाच्या उपयुक्त टिप्स. क्रमांक 1. ज्या लोकांना अशक्तपणा किंवा मूळव्याध सारख्या समस्या आहेत त्यांनी वांगी खाऊ नये. क्रमांक 2. कॉफी पावडरमध्ये 2 चमचे कोरफड मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम होईल आणि त्वचेवरील डागही दूर होतील. क्रमांक 3. विटॅमिन डी समृद्ध पदार्थाचे सेवन केल्याने त्वचा चमकदार राहते. क्रमांक 4. जेवण शांतपणे नीट चावून करा. यामुळे अन्न पचायला सोपे जाते आणि शरीराला पूर्ण पोषण मिळते. क्रमांक 5. रात्री लघवी करणाऱ्या मुलांना खजुराचे दूध उकळून द्यावे. यामुळे रात्री लघवी करणे बंद करतील. क्रमांक 6. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनते, संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो. क्रमांक 7. पालकाची सुकी किंवा पातळ भाजी बनवताना त्यामध्ये चिंच किंवा लिंबू आणि थोडासा गूळ टाकावा. यामुळे पालकाचा उग्रपणा निघून जातो. त्याचबरोबर पालकाच्या भाजीमध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकावे. यामुळे पालकाची भाजी चवीला अप्रतिम लागते. क्रमांक 8. सलग 15 दिवस रोज डाळिंबाचे सेवन केल्याने पाय दुखणे दूर होते. रोज डाळिंबाचे सेवन केल्यास सांधे आणि हाडांचे दुखणे सहज कमी होऊ शकते. याशिवाय दररोज डाळिंबाचा रस पिणे फायदेशीर ठरेल. क्रमांक 9. रक्त कमी झाल्याने डोकेदुखी तसेच छातीत दुखण्याची समस्या जाणवू लागते. क्रमांक 10. उसाचा रस पिल्याने उचकी थांबते आणि मुळ्याचा रस पिल्याने पोटातील दगड तयार होणे थांबते. क्रमांक 11. रोज लघवी करून झोपल्याने किडनी कधीच खराब होत नाही. क्रमांक 12. ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी उसाचा रस आवर्जून घ्यावा. पचनशक्ती ठीक होईल. क्रमांक 13. सकाळी काकडी खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे ठोके नियंत्रित होण्यास मदत होते. क्रमांक 14. तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर त्यावर शेंगदाण्याचे तेल लावा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहील. क्रमांक 15. जर BP वाढला असेल तर सकाळी शिळी भाकरी दह्यात टाकून खा. पण एक लक्षात ठेवा, त्यात मीठ घालू नका. खूप फरक पडतो. क्रमांक 16. लूज मोशनचा त्रास होत असेल तर लगेच तांदळाचे पाणी करून प्या. तुम्हाला लगेच आराम मिळेल. क्रमांक 17. काम करताना कोमट पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीर स्वच्छ होईल. क्रमांक 18. आवळा खाल्ल्याने शरीरात कर्करोग पेशीची वाढ व प्रसार होत नाही, तसेच कॅन्सरपासून बचाव होतो. क्रमांक 19. जेवणानंतर लगेच झोपणे टाळा. त्यामुळे पचन नीट होत नाही, अजीर्ण होते आणि हळूहळू वजन वाढते. क्रमांक 20. ताण कमी करण्यासाठी पाय गरम पाण्यात ठेवणे. दिवसाचा थकवा जातो, मन प्रसन्न होते. क्रमांक 21. दररोज सफरचंद खाल्ल्याने मेंदूचा विकास चांगला होण्यास मदत होते
तसेच हृदयासाठी पण सफरचंद उपयुक्त ठरते. आपल्या त्वचेसाठी सफरचंद चांगले काम करते. शरीरात भरपूर ऊर्जा तयार होऊन आपण आपले काम व्यवस्थित पार पडू शकतो. क्रमांक 22. जंक फूड किंवा अतिरिक्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी वाढते. तसेच मधुमेह, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि इतर अनेक गंभीर आजार होतात. क्रमांक 23. शरीरात रक्त कमी झाल्याने पचन खालावते. कधीकधी कोणत्याही कारणास्तव मळमळते सुद्धा. क्रमांक 24. जर हृदयाचे ठोके वाढले तर रिकाम्या पोटी कांदा मधात मिसळून खा. क्रमांक 25. तोंडात चिमूटभर काळे मीठ घालून खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येत नाही. क्रमांक 26. शरीरात रक्ताची कमतरता झाल्याने हृदयाचे ठोके जलद पडू लागतात. यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. क्रमांक 27. ज्या स्त्रिया पायात चांदीचे पायघोळ घालतात त्यांच्या वेदनांच्या समस्येपासून मुक्ती मिळते आणि त्यांची हाडे मजबूत होतात. क्रमांक 28. काळ्या ओठांना गुलाबी आणि मुलायम बनवण्यासाठी रात्री झोपताना ओठांवर दही लावा. क्रमांक 29. कधीही जोराने शिंकू नका, कारण यामुळे कानाचा पडदा फाटू शकतो. क्रमांक 30. बोटे मोडण्याच्या सवयी असणाऱ्या व्यक्तींचे डोळे कमजोर होतात. क्रमांक 31. नेहमी तरुण आणि उत्साही दिसण्यासाठी दुधात खारीक उकळून प्या. हा साधा उपाय तुम्हाला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करेल. क्रमांक 32. रिकाम्या पोटी तहान लागली तर लगेच पाणी पिऊ नका. अगोदर थोडा गूळ खा आणि मग पाणी प्या. क्रमांक 33. बकरीच्या दुधात पिस्ता खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. क्रमांक 34. जो व्यक्ती डोळ्यात सुरमा घालून झोपतो त्याच्या डोळ्याची दृष्टी सदैव तेजस्वी राहते. क्रमांक 35. तांदूळ जास्त प्रमाणात आहारात घेतल्याने मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी हानिकारक ठरतो, कारण तांदळामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.